नमस्कार प्रेक्षकांनो. तर स्वानंदीने कमाल केलेली आहे. अर्पिताताईच्या सासू सासऱ्यांना घरी बोलवून चांगलीच पोलखोल केली आहे. आणि मग आता आजी व समरने मिळून या मल्लिका विरुद्ध जो काही निर्णय घेतलाय ना, जी काही ॲक्शन घेतली आहे ना, ती बघतच राहा. जाम मजा येणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो स्वानंदी आता घरी गेल्यानंतर तिला सगळं सत्य समजलेलं असतं. आशिष किंवा अस्मिताचे सासू सासरे किती चांगले आहेत आणि अस्मिता एक नंबरची नालायक आणि ढोंगीबाई आहे, ही तिला आता कळून चुकलेलं असतं. आणि तिचं भांडं आता तिला सगळ्यांसमोर फोडायचं असतं. स्वानंदी आता धावत पळत राजवाड्यांच्या घरी येते आणि जोरजोरात तोडायला लागते. अस्मिताताई बाहेर या, बाहेर या अस्मिताताई. सगळेच आता हॉलमध्ये जमलेले असतात. अस्मिता मात्र थोडीशी घाबरलेली असते. आपला खोटेपणा लपवण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत असते. स्वानंदी आता कठोर आवाजात बोलते, बाद झाला अस्मिताताई, आता तुमचा हा खोटेपणाचा खेळ इथेच संपला. तुम्ही या घरातल्या प्रत्येकाच्या भावनांशी खेळला आहात. तेव्हा मल्लिका बोलते, स्वानंदी हे काय बरळतेस तू? तेव्हा स्वानंदी बोलते, हो, मी जे काही सांगते ना त्यातला शब्दानिशब्द खरा आहे. यांना यांच्या नवऱ्यांनी किंवा सासू सासऱ्यांनी कुणीच नाही हकललेलं. अहो ती तर खूप भली माणसं आहेत. हे सगळं अस्मिताताईंचं नाटक होतं. अस्मिताताई, तुम्हाला काय वाटलं? सासरच्या लोकांवर खोटा आळ घेऊन बिचाऱ्या सासू सासऱ्यांना विलन बनवून तुम्ही इथे माहेरी आरामात मजेत बसला आहात. पण आता हे सगळं चालणार नाही. तुमचा खेळ तर आता मी खल्लास करणार आहे. तेव्हा अस्मिता चिडते, आवाजात बोलते, स्वानंदी तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर असे आरोप करण्याची? तू काय मला खोटारडी ठरवणार आहेस का? उगाच माझ्यावर विश्वास नसलेले आरोप करू नकोस. माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासू सासऱ्यांनी मला स्वतः घराच्या बाहेर काढलंय. आणि बघितलं नाहीस का, काल माझा नवरा स्वतः इथे आला होता. तो स्वतः मला इथे सोडून गेलाय. अरे दादा, तू तरी काहीतरी बोल स्वतःच्या बायकोला. तू तर स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंयस ना काल माझा नवरा कसा माझ्याशी वागला, कसं मला धक्का वगैरे देत होता, अरे तुरे बोलत होता. मग विचार कर तिकडे किती माझा छळ करत असतील हे सगळे मिळून. तेव्हा समर बोलतो, स्वानंदी मॅडम अहो हे काय बोलताय तुम्ही? वाटेल ते आरोप करू नका. तेव्हा स्वानंदी बोलते, थांबा, आत्ताच मी तुमच्यासमोर पुरावा आणते. असं म्हणत असती शिट्टी वाजवते. दार उघडल्यावर आशिषराव आणि त्याचे म्हातारे आईवडील घाबरलेल्या अवस्थेमध्ये आत येतात. त्यांना पाहून राजवाडे कुटुंबातला मोठा धक्का बसतो. समर आणि मल्लिकाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. अस्मिताची सासू बोलते, समर दादा आम्हाला माफ करा, पण स्वानंदीताईंनी जे काही सांगितलंय ना त्यातला शब्द खरा आहे. आम्ही आमच्या सुनेला कधीच त्रास दिला नाही. आणि हे ऐकल्यावर आजी समर सगळेच गोंधळून गेलेले असतात. समर बोलतो, काकू अहो हे काय बोलताय तुम्ही? आशिषराव तुम्ही तर अस्मिताला घराबाहेर काढलं होतं ना, त्या दिवशी स्वतः तुम्ही अस्मिताला इथे सोडून गेलाय. मग हा सगळा काय प्रकार आहे? मला खरंच काही कळत नाहीये. तेव्हा अस्मिताचे सासरे डोळे पुसतात आणि बोलतात, नाही समरराव, अस्मिताने आम्हाला ब्लॅकमेल केलं होतं. तिने आम्हाला धमकी दिली होती. जर आम्ही तिच्या म्हणण्यानुसार वागलो नाही तर ती पोलिसात खोटी केस टाकून आम्हाला आणि आमच्या आशिषला जेलमध्ये सडवेल. तिने आम्हाला खोटी भांडणं करायला सांगितलीत. तेव्हा आशिषसुद्धा बोलतो, हो समरदादा, तिने स्वतःच मला तिला धक्का मारायला सांगितला, इथे सोडून जायला सांगितलं. हे सगळं नाटक तिने रचलं होतं जेणेकरून ती कायमची राजवाडेवाड्यात येऊन राहू शकेल. आणि हे ऐकल्यावर हॉलमध्ये एकदम शांतता पसरते. समरच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकते. आजीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. समरचे डोळे लाल होतात. आवाजात प्रचंड वेदना आणि संताप असतो. तो जोरातच ओरडतो, अस्मिता हे खरं आहे? तू एवढी नीच पातळी गाठलीस? अगं मी तुझ्यासाठी आशिषरावांना नको ते बोललो, वाईट साईड बोललो. अगं त्यांचा अपमान केला. आशिषराव खरंच मला माफ करा. असं म्हणतच समर आशिषच्या पाया पडू लागतो. आशिष त्याला थांबवतो. समर बोलतो, अस्मिता आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा. काकू तिची बॅग आणा आणि हिला आत्ताच्या आत्ता सासू सासऱ्यांबरोबर पाठवा. रवानगी करा तिची. हिचे सासू सासऱ्यांनी नवरा देवासारखे आहेत आणि ही मात्र राक्षसीण निघाली. ते म्हणतात ना, आपलंच नाणं खोटं निघालं. पण अस्मिता जोरजोरात ओरडायला लागते. ती बोलते, नाही मी जाणार नाही. मला यांच्याबरोबर जायचं नाहीये. त्या नरकामध्ये मला सडायचं नाहीये. मी इथून एक पाऊलही बाहेर टाकणार नाही. मग तुम्ही वाटेल ते करा. हे घर मी सोडणार नाही म्हणजे नाही. तेव्हा स्वानंदी संतापाने पुढे येते आणि बोलते, काय नरकामध्ये? अहो अर्पिताताई हे काय बोलताय तुम्ही? स्वतःच्या घराला नरक म्हणताय? आणि जर तुम्हाला तिकडे जायचंच नव्हतं, तिथे राहायचंच नव्हतं, तुम्हाला संसारच करायचा नव्हता, तर तुम्ही लग्न तरी का केलंत? तुम्हाला जर जन्मभर इथेच राहायचं होतं, आईच्याच पदराखाली राहायचं होतं, तर एका चांगल्या मुलाचं आयुष्य का उद्ध्वस्त केलं तुम्ही? अहो स्वतःच्या बाळाचा विचार करा ना. आशिषराव एकटे त्या मुलाला सांभाळतात. आणि आता काय अस्मिताला एवढा राग येतो की बासच. ती तुच्छतेने बोलते, स्वानंदी तू मला शिकवू नकोस. हे घर माझं आहे. तू आत्ता आलीस ग, त्यामुळे मी काय करायचं आणि काय नाही हे मला शिकवण्याची काही गरज नाही आहे. आणि तुला काय माहिती ग, आधी यांचं घर खूप मोठं होतं, आलिशान होतं. अगं माझ्या दादाचा सुद्धा एवढा मोठा बिझनेस असेल ना, तेवढा बिझनेस यांचा मोठा होता. पण बघ
आता हे श्रीमंत नाही राहिलेले. त्यांचा खूप मोठा लॉस झाला बिझनेसमध्ये. हे आता भिकारी झालेत, भिकारी. यांच्याकडे काहीच नाही आहे. घरसुद्धा अगदी मिडल क्लास आहे, साधं आहे. आणि अशा मिडल क्लास आणि भिकारड्या घरामध्ये मला ॲडजस्ट करायचं नाही आहे. या घरामध्ये मी नाही राहू शकत. आणि तुम्हाला खरं सांगू, त्या घरामध्ये माझा जीव घुसमटतोय. असल्या घरामध्ये मला खरंच नाही राहायचं. तेव्हा स्वानंदी एकदम शांत आणि तीक्ष्ण आवाजात बोलते, अहो ताई, परिस्थिती माणसाची एकसारखी नसते, ती बदलत असते. आज त्यांचे वाईट दिवस सुरू आहेत, उद्या पुन्हा चांगले येतील. पण या पडत्या काळामध्ये तुम्ही तुमच्या नवऱ्याची साथ द्यायला हवी होती, ना की पळपुटेपणा करून आईच्या घरी येऊन बसायला हवं होतं. तुम्ही उच्च शिक्षित आहात ना, मग तुम्ही स्वतः काम करा ना. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभे राहा. तुमच्या नवऱ्याचा सध्या लॉस सुरू आहे, मला मान्य आहे. मग तुम्ही तुमच्या घरची जबाबदारी उचला ना, कारण ते सुद्धा तुमचंच घर आहे, तुमचीच माणसं आहेत ती. आणि आता मात्र ही अस्मिता वेड्यासारखी हसू लागते आणि बोलते, मी आणि काम करू? या भिकारड्यांसाठी मी का काम करू? हॅलो, मी राजवाडे आहे, मी राणी आहे या घरची. आणि या फाटक्या लोकांसाठी मी कधीच काम करणार नाही. मी राणी आहे आणि राणीसारखीच मरेपर्यंत राहणार. आणि अस्मिताचे हे माजलेले शब्द ऐकून समरचा राग अनावर होतो. तो वेगाने पुढे जातो आणि सणसणी चपरात अस्मिताच्या थोबाडीत लगावतो. तर प्रेक्षकांनो, या अस्मिताने जे काही थोबाडीत खाल्ली आहे ना, ते बघून तुम्हाला जाम भारी वाटणार आहे. समर आता घशाच्या शिरात ताणून ओरडतो आणि जोरातच म्हणतो, बास अर्पिता, हे संस्कार आम्ही आमच्या मुलींना दिलेत का? पैशाचा एवढा माज? अगं जरा तुझ्या दुसऱ्या बहिणीकडे बघ, आदिराकडे बघ. तिची सासरची परिस्थितीसुद्धा तुझ्यासारखीच आहे, किंबहुना तुझ्यापेक्षा कमीच असेल, हालाकीचीच आहे. तिची सासू एवढी खास्ट आणि खवट आहे, तरी आदिरा तिथे ॲडजस्ट करतीये ना. स्वतः काम करून नवऱ्याला मदत करते, सासू सासऱ्यांना सांभाळते. आणि तू, नवरा चांगला, सासू सासरे चांगले, फक्त पैसा गेला म्हणून तू त्यांची साथ सोडून आलीस, निर्लज्ज. पण अस्मिता जोरजोरात रडायला लागते. ती बोलते, दादा, तू मला मारलंस, या भिकारड्यांसाठी तू मला मारलंस, माझ्यावरती पहिल्यांदा तू हात उगारलास. तेव्हा समर बोलतो, चुप, एकदम शांत बसायचं. आता हे रडून ना काहीच उपयोग नाहीये. कोणीही तुझ्यावरती आता दया दाखवणार नाहीये. काकूसुद्धा, हो ना काकू? आता तुझी बॅग भर आणि यांच्याबरोबर तुझ्या स्वतःच्या घरी जा, सासरी जा. आता तुला या घरामध्ये जागा नाही अर्पिता, त्यामुळे रडून वगैरे नाटक करू नकोस, त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. आणि स्वानंदी, खरंच तुझे खूप खूप आभार, तू या सगळ्याचा शोध घेतलास. नाहीतर हे सत्य आम्हाला कधीच माहिती पडलं नसतं. आम्हाला हे सतत वाटत राहिलं असतं की अर्पिताची सासरची मंडळी तिला त्रास देते, तिचा छळ करते. तेव्हा स्वानंदी बोलते, राजवाडे थांबा, खरी सूत्रधार कोणीतरी वेगळीच आहे. अर्पिताताईंना मारून ओरडून काहीच उपयोग नाही आहे, कारण हे विष त्यांच्या डोक्यात त्यांनी स्वतःहून नाही पेरलेलं. खरी गुन्हेगार तर आपल्या घरातच लपून बसली आहे. खरी चूक काकूंची आहे. खरं तर मल्लिका काकूंनीच अर्पिताताईंचे कान भरलेत, त्यांना या चुकीच्या वळणावरती आणलाय. मल्लिका घाबरून मागे सरकते, चेहऱ्यावरचा घाम पुसते. मल्लिका बोलते, स्वानंदी, काही काय बोलतेस? मी स्वतःहून माझ्या मुलीचं घर कशाला मोडेन? आणि तसंही माझ्या मुलीचा संसार मोडून मला काय मिळणार आहे? उगाच वाटेल त्या आरोप माझ्यावरती लावू नकोस. आणि आता मात्र हा शिश पुढे येतो. तो बोलतो, काकू, अहो आता तरी खोटं बोलू नका. स्वानंदीताई जे काही म्हणाली ना, ते अगदी खरं आहे. समरदादा, या सगळ्यामध्ये अर्पिताची पूर्ण चूक नाहीये. लग्नानंतर सुरुवातीला अर्पिता खूप छान वागायची. सुरुवातीला तिचं माझ्याबरोबर, माझ्या आई वडिलांबरोबर खूप छान जुळलं होतं सूत. ती त्यांच्याशी खूप छान वागायची, त्यांची खूप काळजी घ्यायची. स्वतःच्या आई वडिलांप्रमाणे ती त्यांच्यावर प्रेम करायची. पण नंतर काय झालं माहिती आहे का? मल्लिका काकूंचे तिला रोज फोन यायला लागले. त्या तिला भडकवायला लागल्या. त्या तिला म्हणायच्या, तू राजवाड्यांची मुलगी आहेस, तू का काम करतेस, तू का झाडू मारतेस, असं नको नको ते तिला शिकवायला लागल्या. आणि तेव्हापासून अर्पिता पूर्ण बदलली. तेव्हा स्वानंदी बोलते, ऐकलत का आशीदादा काय म्हणाले? या सगळ्यामध्ये काकूंचंच फॉल्ट आहे. खरं तर त्यांना या घरामध्ये सत्ता गाजवायची होती, पण त्या एकट्या पडत होत्या ना. आणि म्हणूनच या सगळ्याचा वापर करण्यासाठी त्यांनी अर्पिताताईंना इकडे बोलावून घेतलं. बाकी त्यांचा दुसरा काहीच हेतू नव्हता. दोघींना मिळून या घरामध्ये फक्त कटकारस्थानं करायची होती, बाकी काहीच नाही. काकूंनी फक्त हे पैशासाठी आणि सत्तेसाठी केलंय. आणि यासाठी त्यांनी स्वतःच्या मुलगीचा संसार मोडायला सुद्धा मागे पुढे बघितलं नाही. हॉलमध्ये स्मशान शांतता पसरते. मल्लिकाची बोलती पूर्णपणे आता बंद झालेली असते. ती मान खाली घालून उभी असते. आजी मात्र मल्लिकाचं सान्नकन थोबाडीत फोडतात. तेव्हा मल्लिका बोलते, आई, अहो माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा आजी बोलते, चूप, एका शब्दाने सुद्धा तुझी जीभ हलवू नकोस. तू या घराची आबरू वेशीवरती टांगली आहेस. एक आई आपल्या मुलीला सासरी सुखाने नांदावे म्हणून पाठवते, पण तू एक कलंकिनी आहेस, जिने स्वतःच्या मुलाला घर तोडायला शिकवलं. समर,
आज मी या घरातली सर्वात मोठी व्यक्ती म्हणून निर्णय घेते. आजपासून या घरात मल्लिकाचा कोणताही अधिकार राहणार नाहीये. आणि अस्मिता, तू आत्ताच्या आत्ता आशीसोबत जाशील. तू जर त्यांच्यासोबत गेली नाहीस ना, तर राजवाडे घराण्याच्या संपत्तीतला एक फुटका पैसाही तुला मिळणार नाही. आणि मल्लिका, तू जर पुन्हा एकदा अस्मिताच्या संसारात ढवळाढवळ केलीस ना, तर तुला या वाड्यातून कायमची धक्के मारून बाहेर काढेन. मल्लिका, अर्पिता शॉक होऊन आजीकडे बघत राहतात. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे.